हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं व्हायरल मार्केटिंग आणि पॉडकास्ट. पॉडकास्टच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं, त्याच वेळेस तुम्हाला मी हे सुद्धा एक्सप्लेन केलं होतं की पॉडकास्ट म्हणजे काय. पॉडकास्ट मध्ये काय होतं की पॉडकास्ट मध्ये तुमचे अ, सगळ्याच टाईपचे काय होतात. एक मिनिट. ओके. पॉडकास्ट मध्ये तुमचे ऑडिओ, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर इमेजेस, या सगळ्याच यूज होतो, ज्याला पॉडकास्ट थ्रू तुम्ही यूज करताय. पॉडकास्ट मध्ये काय आहे, सेम पॉडकास्ट सारखं, पण पॉडकास्ट मध्ये ओनली व्हिडिओ आलं लक्षात. त्याच्यामुळे त्याला पॉडकास्ट म्हटलेलं आहे, व्हिडिओ कास्टिंग. आणि पॉडकास्ट मध्ये तुमचे सगळेच मीडियम येतात. सो हा बेसिक डिफरंट आहे पॉडकास्ट आणि पॉडकास्ट मधला. व्हिडिओ पॉडकास्ट, पॉडकास्ट और विडकास्ट और ऑडकास्ट, त्यालाच व्हिडिओ पॉडकास्ट म्हणतात. म्हणजे हा सुद्धा पॉडकास्टचाच एक पार्ट आहे, पण याच्यामध्ये फक्त व्हिडिओ असतात म्हणून याला ऑडकास्ट म्हटलं जातं. सो आता मग या ऑडकास्ट थ्रू जे ऍडव्हर्टाइजमेंट, व्हिडिओ थ्रू जे ऍडव्हर्टाइजमेंट केले जातात, मग त्या तुमच्या किंवा हे म्हणजे व्हिडिओ सिरीज असतील, आता वेब सिरीज सुद्धा ज्या तुमच्या आहेत वेगवेगळ्या चॅनल्सला, त्याचे सुद्धा सीझन्स आहेत, एपिसोड्स आहेत. सो त्याला पॉडकास्ट म्हणू शकतो. ओके. सो ऍडव्हान्टेज, मग आता या पॉडकास्टचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. सप्लिमेंट टू द टेक्स्ट न्यूज सर्व्हिसेस. सो टेक्स्ट थ्रू तुम्ही जे काही ऍडव्हर्टाइजमेंट करणार होतात किंवा टेक्स्ट थ्रू तुम्ही जे पब्लिक पर्यंत पोहोचणार होतात, सो तिथे प्रॉब्लेम काय होता की त्या टेक्स्ट थ्रू पब्लिक जास्त एंटरटेन होणार नाही किंवा पब्लिकला जास्त अट्रॅक्ट करता येणार नाही, यासाठी पॉडकास्टचा यूज केला. पॉडकास्ट मुळे काय होतं, जे तुम्ही पब्लिकला टेक्स्ट थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट करणार आहात, ती व्हिडिओ थ्रू केल्यामुळे काय होतं, एक तर एंटरटेनिंग होते आणि दुसरं ती इंटरेस्टिंग होते. आलं लक्षात. त्याच्यामुळे सप्लिमेंट टू द टेक्स्ट न्यूज सर्व्हिसेस हा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे की टेक्स्ट न्यूज सर्व्हिसेस जे आहे त्याला एक सप्लिमेंट मिळाली पॉडकास्टच्या रूपामध्ये. देन अट्रॅक्टिंग न्यू व्हिजिटर्स अँड क्रिएटिंग द रिलेशनशिप. आता जे कोण नवीन तुमचे व्हिजिटर असतील त्यांना ती ठीक आहे. मी काय म्हंटल की तुमचे ज्या पण व्हिडिओ एखादा असेल तर व्हिडिओ कास्टिंग जे आहे किंवा तुम्ही आता एखादा मी म्हणेन टीव्ही न्यूज चॅनलवरती एखादी ऍड बघताय. सो व्हिडिओ बघताना तुम्ही जास्त इम्प्रेस होताय की एखादा ऑडिओ ऐकताना जास्त इम्प्रेस होता. ऑब्विसली व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जास्त अट्रॅक्ट होणार आहात. त्याच्यामुळे अट्रॅक्टिंग न्यू व्हिजिटर्स, की न्यू व्हिजिटरला अट्रॅक्ट करण्यासाठी पॉडकास्ट चांगला आहे. अँड क्रिएटिंग द रिलेशनशिप. आणि दुसरी गोष्ट की त्याच्याने रिलेशनशिप क्रिएट होतं, लोकांना इंटरेस्ट वाढायला लागतो त्याच्यामध्ये, लोक तुमच्या त्या प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागतात, लोक वारंवार व्हिजिट करायला लागतात. जसं एक तुम्हाला पूर्वीची एक ऍड आहे बघा, बदल रहा है इंडिया. काहीतरी तुम्ही आता ह्याला युट्यूबला वगैरे सर्च करून ते बघू शकता. मला ती ऍड एवढी आवडते ना, फार आवडते, म्हणजे अगदी ती फार जुनी ऍडव्हर्टाइजमेंट आहे. माझ्या मोबाईलला सुद्धा मी डाउनलोड करून ठेवलेली आहे. ते सॉन्ग पण भारी आहे आणि त्याच्यातून मेसेज दिलाय ना, खूप छान सुंदर आहे ती. म्हणजे ते काय झालं, त्या व्हिडिओमुळे मी त्याला त्याच्यात अट्रॅक्ट झालो. तर सॉन्ग पण चांगलंच आहे, म्हणजे ऑडिओ तर ठीक आहे, पण जास्त करून त्याचा व्हिडिओ, कारण व्हिडिओ मध्ये त्यांनी तो मेसेज दाखवला. आलं लक्षात. सो हे तुम्ही बघू शकता. सो त्याच्यामुळे अट्रॅक्टिंग व्हिजिटर्स, न्यू व्हिजिटर्स अँड क्रिएटिंग द रिलेशनशिप हा त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन ऑफलाईन रिप्लेइंग. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे तो तुमचा व्हिडिओ सिरीज आहे, आता तुमच्या जसं वेब सिरीज आहेत, हा पॉडकास्टचा एक पार्ट आहे. ह्यात तुम्ही कधीही डाउनलोड करून ठेवू शकताय. ओके. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही विदाऊट नेटचा बघू शकताय. ओके. सो हा जो झाला हा त्याचा ऍडव्हान्टेज झाला. म्हणजे ऑफलाईन रिप्लेइंग, तुम्ही एकदा डाउनलोड करून तो ऑफलाईन गेल्याच्या नंतर पुन्हा प्ले करू शकता. म्हणजे जरी तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरी ज्यावेळेला इंटरनेट असेल त्यावेळेस तुम्ही तो डाउनलोड करून, ज्यावेळेला इंटरनेट नसेल त्यावेळेस ऑफलाईन सुद्धा ते रिप्ले करू शकता व्हिडिओ. त्याच्यामुळे हा एक त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. आता काय आहे की लिमिटेशन्स ऑफ पॉडकास्ट, त्याच्यानंतर येतात लिमिटेशन ऑफ पॉडकास्ट. आता या पॉडकास्टचे लिमिटेशन कोणकोणते आहेत. सो necessity of the tools. Special tools such as microphone, a digital camera or video camera or a portable MP3 voice recorder and broadcasting software are a condition without which
ओडकास्ट कॅन नॉट बी क्रिएटेड. काय की याला टूल्स नेसेसरी आहे. विदाउट टूल्स तुम्ही ओडकास्ट करू शकत नाही. मग टूल्स कोणकोणते आहेत? तर मग त्याच्यामध्ये एकतर मायक्रोफोन असेल तुमचा, म्हणजे माईक असेल, त्याच्यानंतर काय म्हटलं त्यांनी डिजिटल कॅमेरा असेल किंवा व्हिडिओ कॅमेरा असेल, किंवा आणखी काय म्हटलं त्यांनी, किंवा पोर्टेबल MP3 व्हॉइस रेकॉर्डर असेल, सो किंवा ओडकास्टचं सॉफ्टवेअर असेल. त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जेव्हा अवेलेबल असतील त्याच वेळेस तुम्ही ओडकास्ट वरती तुमचं प्रेझेंटेशन देऊ शकता किंवा व्हिडिओ बनवू शकता. सो हा त्याचं एक लिमिटेशन आहे. टूल्स अवेलेबल, टूल्स नसतील तर तुम्हाला ओडकास्ट करता येत नाही. देन डिमांडिंग डाटा ट्रान्समिशन. Using of the broadcasting services can be worsened by the large size of multimedia documents in contrast to text data, which are very easy to quick transmission. आता काय होतं की डिमांडिंग डाटा ट्रान्समिशन प्रॉब्लेम काय होतो की व्हिडिओ म्हटल्याच्या नंतर त्याचा जो डाटा असतो तो खूप हाय लेवलचा असतो. म्हणजे सपोज जर तुम्ही एखादा टेक्स्ट डॉक्युमेंट असेल, एखादा डॉक्युमेंट टेक्स्ट न्यूज आहे, ती जर तुमची 200-300 KB मध्ये बसत असेल तर त्याच्या जागी व्हिडिओ जे आहे, व्हिडिओ कास्टिंग जे आहे, ती तुमची जवळजवळ कदाचित GB मध्ये जाऊ शकते, MB मध्ये जाऊ शकते. सो त्याचा जो डाटा आहे तो ट्रान्सफर करण्यासाठी खूप मोठा असतो. त्याच्यामुळे जर एखाद्याला ट्रान्सफर करायचं झाला, डाउनलोडिंग करायचं झालं तो डाटा, तर तिथे खूप सारे प्रॉब्लेम्स त्याला फेस करावे लागतात. आलं लक्षात? त्याच्यामुळे डिमांडिंग डाटा ट्रान्समिशन हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे, की डिमांड करू शकत नाही त्याची. Then downloading of unclaimed multimedia. Broadcast player often download all of the multimedia from given channel, and even those that the users does not look through at all. However, some reader enables the users to define what files are to be downloaded. आता इथे काय होतं, डाउनलोडेड ऑफ अनक्लेम्ड मल्टीमीडिया, की ज्याच्यावरती क्लेम नसलेले मल्टीमीडिया डाउनलोड केले जातात ओडकास्टवर. म्हणजेच काय, आता तुम्हाला माहिती की वेब सिरीज तुम्ही बघताय, अमेझॉनच्या बघताय किंवा नेटफ्लिक्सच्या बघत असाल, किंवा मी म्हणेन ऊटच्या असेल, झी5च्या असतील, MX प्लेअरच्या असेल, त्यानंतर तुमच्या हॉटस्टारच्या असतील. सो तुम्ही या सगळ्या वेब सिरीज बघत असाल. पण या वेब सिरीज तुम्हाला तिथून कधी बघायला मिळतात? ज्यावेळेस तुम्ही सबस्क्रिप्शन घ्याल, बरोबर आहे. ज्या वेळेला त्या चॅनलचं तुम्ही सबस्क्रिप्शन घ्याल त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळतात. पण जर तुम्हाला फ्री मध्ये बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता का? ऑब्विसली बघू शकता. मग कसं काय, सबस्क्रिप्शन न घेता कसं काय बघू शकता? तुमच्यापैकी किती जणांना माहिती मला माहिती नाही. तुम्ही टेलिग्राम यूज करताय? जर टेलिग्राम यूज करत असाल तर टेलिग्रामला जर तुम्ही त्या वेब सिरीजचं नाव सर्च केलं तर टेलिग्रामला त्याची लिंक मिळते आणि त्या लिंक वरून तुम्ही डायरेक्टली ते डाउनलोड करू शकता. सो टेलिग्राम वरून सुद्धा तुम्हाला. सो मग हे जे टेलिग्राम वरून जे डाउनलोड केलं जातं हे क्लेम आहे की अनक्लेम आहे? अनक्लेम आहे, कारण तिथे सबस्क्रिप्शन नाही न घेता तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते डाउनलोड करून घेताय. आलं लक्षात? सो मग हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे की तुमचे जे पॉडकास्ट आहे ते चुकीच्या पद्धतीने डाउनलोड केले, सॉरी हे केले जाऊ शकतात. सो हा त्याचा लास्ट डिसएडव्हान्टेज आहे, डाउनलोडिंग ऑफ अनक्लेम मल्टीमीडिया. देन येतं डिजिटल मीडिया मार्केटिंग ऑन व्हेरियस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. आता हा तुमचा आवडता विषय की डिजिटल मार्केटिंग ऑन व्हेरियस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. मग सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती डिजिटल मार्केटिंग कशा पद्धतीने केली जाते? सो पहिला आपण बघूया सोशल मीडिया काय. द पॉवर ऑफ मीडिया ऑन द इंटरनेट हॅज ग्रोन एक्सपोन्शियली. म्हणजे काय तर मीडियाची पॉवर जी आहे इंटरनेटवरची ती खूप वाढली सध्या काही दिवसामध्ये. सोशल मीडिया इज द कलेक्टिव्ह ऑफ ऑनलाईन कम्युनिकेशन चॅनल डेडिकेटेड टू कम्युनिटी बेस्ड इनपुट्स, इंटरॅक्शन, कंटेंट शेअरिंग अँड कोलॅबोरेशन. आता हा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे हा काय झालं की आपल्या लाईफ मध्ये काय प्रायमरी नीड झालेली आहे. मग याच्या थ्रू बरेचसे आपले जे कम्युनिटी मेंबर्स आहेत, सोसायटी आहे, बऱ्याचशा वेळ काय होतं की कम्युनिटी बेस्ड इनपुट, इंटरॅक्शन करतो एकमेकांशी, कंटेंट शेअरिंग करतो, कोलॅबोरेशन करतो. सो या सगळ्या यूजसाठी आपण काय करतो की सोशल मीडियाचा यूज, ह्या सगळ्या यूजसाठी सोशल मीडियाचा यूज करतो. आता वेबसाइट्स अँड ऍप्लिकेशन डेडिकेटेड टू द फोरम्स, microblogging, social networking, social bookmarking, etc. are among the
different type of social media. Social media can easily help in marketing of a product due to its impact on public. आता जसं मी तुम्हाला काल सांगितलं की व्हायरल मार्केटिंग जे आहे, तो व्हायरल मार्केटिंग मध्ये सगळ्यात जास्त जर फायदा व्हायरल मार्केटिंगला कोणाचा होत असेल तर तो होतो सोशल मीडियाचा. कारण सोशल मीडियावरून खूप रॅपिडली व्हायरल होतात एखाद्या ऍडव्हर्टाइज. त्याच्यामुळे बऱ्याचशा कंपनीज काय करतात की त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट किंवा त्यांचा ब्रँड अवेअरनेस वाढवण्यासाठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा यूज करतात. देन social media marketing refers to the process of gaining traffic or attention through social media sites. Social media marketing can be done through Facebook, Twitter. आता हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म कोणकोणते आहेत ते तुम्हाला सांगायची गरज नाहीये वेगळी. मग त्याच्यात फेसबुक असेल, ट्विटर असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, etc. It can also encompass blogging platform, the WordPress. Social media has potential to reach thousands of consumers easily. हजारो कंझ्युमर पर्यंत पोहोचण्याचं, इझिली पोहोचण्याचे काय सोशल मीडिया काय एक मीडियम आहे. देन सम प्रोमिनंट एक्झाम्पल ऑफ सोशल मीडिया. सोशल मीडियाचे काही एक्झाम्पल्स दिले, त्याच्यामध्ये पहिला येतो फेसबुक. Facebook is a popular free social networking website that allows registered users to create profile, upload photos and videos, send messages and keep in touch with friends, family and colleagues. It is one of the most widely used website for social networking. फेसबुक ही खूप जास्त यूज करणारी केली जाणारी एक वेबसाईट आहे. फेसबुक वरती तुम्ही प्रोफाईल क्रिएट करू शकता, जनरेट करू शकता. तुमचा एखादा बिझनेस आहे, तुम्ही त्याचं पेज बनवू शकता. त्या पेजवरती तुम्ही तुमचे व्हिडिओ, तुमचे ऑडिओ, तुमचे इमेजेस ते अपलोड करू शकताय. तुम्ही तुमचे इमेजेस, व्हिडिओ हे तुमच्या फ्रेंड्स सोबत तिथे शेअर करू शकताय. ओके, तुमच्या फॉलोअर्स वर शेअर करू शकताय. सो अशा पद्धतीने फेसबुकचा इथे यूज केला होता सगळ्यात पहिला फेसबुक. देन सेकंड आहे ट्विटर. ट्विटर इज अ फ्री मायक्रो ब्लॉगिंग service that allows registered members to broadcast short posts called tweets. Twitter member can broadcast tweets and follow other users' tweets by using multiple platforms and devices. One tweet can be shared and retweeted thousands of times within the span of few hours. ट्विटर सुद्धा एक मायक्रो ब्लॉगिंग सर्व्हिस आहे that allows registered member to broadcast short post. त्याच्यामध्ये रजिस्टर्ड मेंबर काय करतात की शॉर्ट पोस्ट चालवतात. ट्विटरचा यूज कसा होतो तुम्ही बघताय. फक्त काय की थोडक्यात ट्विटर हे सेलिब्रिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणायला हरकत नाही, कारण तिथे बरेच सारे सेलिब्रिटीज असतात आणि या सेलिब्रिटींच्या ट्विट्सचं खूप वेळा न्यूज होते मीडियामध्ये. सो हे याच्या थ्रू आता आणखी एक असतं येतं एक ट्विटरचा अजून एक फायदा तुम्हाला सांगतो. सपोज एखादी मोठी कंपनी आहे आणि त्याच्याकडून तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस मिळत नाहीये तर तुम्ही ट्विटरला त्यांच्या पेजला जाऊन जर निगेटिव्ह कमेंट केली तर विदिन सेकंड्स मध्ये तुमची सर्व्हिस तुमचा प्रॉब्लेम जो आहे सॉल्व्ह केला जातो. मग असं का होतं? कारण ट्विटरला फॉलो करणारे जे आहेत ते खूप मोठा क्राऊड आहे जो ट्विटर फॉलो करतो. त्याच्यामध्ये असणारा जो क्राऊड आहे तो प्रोफेशनल आहे. त्याच्यामुळे हा जो क्राऊड आहे हा प्रत्येक वेळेस रिव्ह्यू बघूनच त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करायचं की नाही ठरवतो. आणि तुमच्या एका निगेटिव्ह रिव्ह्यू किंवा कमेंटचा त्या कंपनीला खूप मोठा लॉस सहन करावा लागेल जर त्याने तुम्हाला रिप्लाय दिला नाही. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला खूप लवकर बाकीच्या प्लॅटफॉर्म पेक्षा ट्विटरवरती तुम्हाला खूप लवकर त्याचा रिस्पॉन्स मिळतो. देन येतं गुगल प्लस. Google is a Google social networking project designed to replicate the way people interact offline more closely than the case in other social networking services. आता गुगल प्लस सुद्धा तुमचं एक सोशल नेटवर्किंग साईट आहे, पण गुगल प्लस किती जण यूज करतात हे मला माहिती नाहीये. गुगल प्लस वरती माझं तरी अकाउंट आहे. गुगल प्लस वरती सुद्धा तुम्ही फ्रेंड्स वगैरे बनवू शकता. गुगल वरती सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी शेअर करू शकता प्लस वरती, पण तो फारसा यूज मध्ये येत नाही. देन येतं विकिपीडिया. विकिपीडिया इज अ फ्री ओपन कंटेंट ऑनलाईन encyclopedia created through the collaborative efforts of community of users known the Wikipedia. Anyone registered on the site can create articles for publication.
रजिस्ट्रेशन इज नॉट रिक्वायर्ड टू एडिट आर्टिकल. आलं लक्षात? सो तुम्ही ह्याच्यावरती तुम्ही हा सुद्धा एक फ्री प्लॅटफॉर्म आहे. आता तुम्ही कोणती हे सर्च केल्याच्या सगळ्यात आधी तुम्हाला रिझल्ट मिळतो विकिपीडियाचा. कारण विकिपीडियावरती तुम्ही तुमचे पब्लिकेशन तुमचे आर्टिकल्स पोस्ट करू शकता. तुम्ही रजिस्टर नसाल तरी तुमचे आर्टिकल तुम्हाला जे आहे ते एडिट करता not required to edit registration is not required to edit articles. So तुम्हाला आर्टिकल एडिट करण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज लागत नाही. सो अशा पद्धतीने हे जे आहेत ते एक्झाम्पल आपण सोशल मीडियाचे पाहिले. देन लिंक्ड आहे, रॅडिट्स आहे, पिंट्रेस्ट आहे. आता याच्यामध्ये मी असं म्हणेन की ह्या सोशल मीडियाचे आता प्लॅटफॉर्म आहेत ते इथे फार कमी दिले, तर तुम्ही इन्स्टा सुद्धा म्हणू शकताय की नवीन नवीन. सो तुम्ही तुमच्या डोक्यात जे एक्झाम्पल्स आठवतील एक्झामच्या वेळेस हे इथलेच एक्झाम्पल्स लिहिले पाहिजे तसं काही नाहीये. त्याच्यामुळे पुढचे जे तुम्हाला माहित नाहीये ते लिंक्डइन किंवा रेडिट किंवा पिंट्रेस्ट हे तुम्हाला माहिती नसलेले प्लॅटफॉर्म, त्याच्यामुळे मी त्याची आयडिया तुम्हाला देणार नाहीये. तुम्हाला जे माहिती ते तुम्ही त्याच्यात लिहू शकता एक्झाम्पल्स मध्ये. ओके. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग ऑन सोशल मीडिया. आता डिजिटल मार्केटिंगचे ऍडव्हान्टेज काय आहेत सोशल मीडियावरती? ऍडव्हान्टेज ऑफ डिजिटल मार्केटिंग ऑन सोशल मीडिया. सो पहिला आहे लार्ज कव्हरेज. डिजिटल मार्केटिंग थ्रू तुमच्यासाठी कुठेतरी स्पेसिफिक लोकल एरिया टार्गेट राहत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप लार्ज कव्हरेज मिळतो, कारण डिजिटल मीडिया थ्रू तुम्ही वर्ल्ड वाईड पोहोचताय. लक्षात, त्याच्यामुळे हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन इन्क्रीज नंबर ऑफ कस्टमर्स. डिजिटल मार्केट साहजिक आहे, ज्यावेळेस तुम्ही लोकल मार्केटमध्ये मार्केटिंग करता त्यावेळेचे तुमचे कस्टमर्स हे ज्यावेळेला तुम्ही वाईड लेवलला किंवा तुम्ही ग्लोबल लेवलला बिझनेस करता त्यावेळेचे तुमचे कस्टमर्स याच्यात नक्कीच फरक असणार आहे. सो ज्यावेळेला डिजिटल मार्केटिंगचा तुम्ही युज करता त्यावेळेला तुमचे ऍडव्हर्टाइजमेंट खूप स्प्रेड होते, आणि ऍडव्हर्टाइजमेंट स्प्रेड झाले की ऑब्व्हियसली त्याचा इम्पॅक्ट हाच होणार की तुमचे कस्टमर इन्क्रीज होणार. हा त्याचा इन्क्रीज नंबर ऑफ कस्टमर्स हा त्याचा सेकंड ऍडव्हान्टेज आहे. देन लो कॉस्ट ऑफ मार्केटिंग. आता डिजिटल मीडियावरती खूप सारे असे प्लॅटफॉर्म आहेत की तिथे तुम्हाला मार्केटिंगसाठी पैसे द्यावे लागत नाही. जसं की आता आपण एक पाहिलं डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, दुसरं आपण व्हायरल मार्केटिंग पाहिलं, ईमेल पाहिलं, की याच्यामध्ये तुम्हाला फारसा कॉस्ट येत नाही. सो हे जे डिजिटल मार्केटिंगचे खूप सारे चॅनल्स आहेत किंवा मीडियम्स आहेत ते लो कॉस्ट ऑफ मार्केटिंग म्हणून त्याला हा एक ऍडव्हान्टेज येतो. देन कॉन्स्टंट फॉलो. Marketers can remain in contact with customer or potential ones if the followed of any social media platform. Once the contact is built with the customer on social media, the brand and latest updates can always be kept in the forefront of the customer. So काय म्हटलं कॉन्स्टंट फॉलोअप म्हणजे एकदा तुमचे कस्टमर सुरू झाले की तुम्हाला कायम तुम्ही काय करता याच्यावरती काय डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही कायम कस्टमरच्या फॉलोअप मध्ये राहता. म्हणजे जर एखादा कस्टमरने तुमच्या अमेझॉन वरून एखादा प्रोडक्ट मागवला तर तो कायम पुन्हा अमेझॉनला व्हिजिट देत राहील ज्या ज्या वेळेस त्याला गरज आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अमेझॉन सुद्धा मग त्याच्या फॉलोअप मध्ये राहील, त्याला ऑफर्स देणं, त्याला मेल करणं. सो ह्या गोष्टींमुळे काय होतं की एक रिलेशन मेंटेन होतो. सो ते जे म्हटलेलं आहे की कॉन्स्टंट फॉलोअप. देन ऍक्सेसिबल टू स्मॉल बिझनेस. आता इथे डिजिटल मार्केटिंग मध्ये फक्त मोठमोठ्या बिझनेसच अलाऊ आहे असं काही नाही. या ह्याच्यात छोटे मोठे सगळ्या पद्धतीचे बिझनेस जे आहे त्या डिजिटल मार्केटिंगचा युज करू शकतो. हा त्याचा ऍडव्हान्टेज म्हणून ऍक्सेसिबल टू स्मॉल बिझनेस ऍडव्हान्टेज म्हटलेला आहे. देन हेल्प्स इन ब्रँड अवेअरनेस अँड डेव्हलपमेंट. आता साहजिक आहे ज्यावेळेला तुम्ही डिजिटल मार्केटिंग थ्रू एक तुमच्या प्रोडक्टची माहिती कस्टमर पर्यंत पोहोचवता तेव्हा माहिती नसलेल्या कस्टमरला सुद्धा तुमचा प्रोडक्ट काय हे समजायला लागतं. सो त्याच्यातून तुमचा ब्रँड अवेअरनेस वाढतो. आणि दुसरी गोष्ट डिजिटली असल्यामुळे तुम्हाला ते कंटिन्युअस अपडेट राहावं लागतं, आणि त्याच्यातून काय होतं तुमची ऍडव्हर्टाइजमेंट तुमचा प्रोडक्ट जे आहे तो डेव्हलपमेंटच्या पद्धतीने ग्रोथ करत असतो. सो त्याच्यामुळे हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन क्विक रिझल्ट. क्विक रिझल्टचा ह्याचा असं म्हणता येईल कारण त्या पद्धतीने जर विचार केला तर ह्याचाही रिझल्ट एवढा क्विक नाहीये, पण कम्पॅरिझनली ट्रेडिशनल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंगचा रिझल्ट खरंच खूप क्विक आहे. आणि हे तुम्हालाही माहिती आहे, कारण एखादा पॅम्पलेट तुम्ही ज्यावेळेला वाचताय किंवा न्यूजपेपरला ऍडव्हर्टाइजमेंट देताय त्याचा किती लवकर तुम्हाला फीडबॅक मिळतो, आणि एखादा सोशल मीडिया थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट केलेली
त्याचा तुम्हाला किती लवकर फीडबॅक मिळतो, हे आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही माहिती आहे की डिजिटल मार्केटिंगचा जो इम्पॅक्ट आहे तो लवकर पडतो आणि त्याचा रिझल्ट ही ट्रेडिशनल मार्केटिंग पेक्षा फास्ट मिळतो, म्हणून याला क्विक रिझल्ट म्हटलेलं आहे. देन लिमिटेशन्स ऑफ सोशल मार्केटिंग काय आहे? लिमिटेशन्स ऑफ सोशल मार्केटिंग. सोशल मार्केटिंगचे लिमिटेशन कोणते आहेत? पुअर ब्रँडिंग स्ट्रॅटेजी. आता wrong online strategy can put the company at a huge viral and social disadvantages. जर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीची स्ट्रॅटेजी जर फॉलो केली गेली सोशल मीडियावरती, तर त्याचे डिसएडव्हान्टेज जे आहेत ते कंपनीला सहन करावे लागणार आहे. सो रॉंग ऑनलाईन स्ट्रॅटेजी कॅन पुट द कंपनी ऍट अ ह्यूज व्हायरल सोशल डिसएडव्हान्टेजेस. आलं लक्षात? मी कालही तुम्हाला सांगितलं की तो मेसेज चुकीच्या पद्धतीने फॉरवर्ड होतो आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बनणार नको, हा त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. देन कमिटमेंट. Marketing on social media requires a lot of commitment. If a company decides to start a blog, Twitter feed, or Facebook page, then they have to appoint someone to maintain it. Well-maintained social media sites assure potential customers that they would provide them with customer support. आता इथे प्रॉब्लेम होतो, ज्यावेळेला सोशल मीडियावर तुमची प्रोफाईल तुम्ही बनवताय, मी मगाशी सांगितल्या पद्धतीने, त्यावेळेस तुम्हाला एक माणूस कंपल्सरी तिथे अपॉइंट करावा लागतो त्या प्रत्येक ह्याच्यासाठी. कारण जर कस्टमरने तिथे काही फीडबॅक दिला, रिप्लाय दिला, त्याला जर तुमच्या कंपनीकडून जर रिप्लाय गेला नाही, तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बनायला सुरू होतो. आणि मग इथे त्यासाठी काय करायला लागतं की तुम्हाला कंपल्सरी तिथे माणसं अपॉइंट करायला लागतात. सो हा त्याचा डिसएडव्हान्टेज. देन टाइम कन्झ्युमिंग. Getting involved with social media is very time consuming. A company need to appoint an individual to constantly feed the pages and profile with relevant content. This individual also has to monitor comments and respond to questions. For small companies, this can be serious problem, as they may not be able to appoint someone to be completely dedicated towards media marketing. The commitment of time makes it very difficult for many small companies to engage in social media. काय होतं की टाइम कन्झ्युमिंग आहे, कारण ह्याच्यावरती तुम्हाला एखादी पोस्ट अपलोड करणं, त्याच्यानंतर त्याचा रिव्ह्यू बघणं, त्याच्यानंतर त्याच्यावरती येणारे कमेंट वाचणं, कमेंटला रिप्लाय देणं, त्याचे लाईक्स बघणं, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो. आणि यासाठी तुम्हाला एक मागाशी सांगितलं की इंडिव्हिज्युअल अपॉइंट करावं लागतं. आता काय होतं की छोटी कंपनी जर असेल तर त्यांच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेमॅटिक ठरतं, कारण त्यांना या डिजिटल मार्केटिंगसाठी कोणीतरी अपॉइंट करणं पॉसिबल होत नाही. आणि मग त्यांना जर एखादी निगेटिव्ह कमेंट किंवा काही प्रॉब्लेम्स आला आणि त्याची जर रिप्लाय वेळ मिळाला तर त्यांना त्याचा खूप मोठा फटका बसण्याची शक्यता असते. देन नो शॉर्ट टर्म गेन्स. द फॅक्ट इज दॅट द सोशल मीडिया मार्केटिंग इज अ लॉंग टर्म स्ट्रॅटेजी. ही कशी कायमस्वरूपी लॉंग टर्म चालणारी स्ट्रॅटेजी आहे. The actual benefits, customer loyalty and sales can be ranging from the few months to a year. So तुम्हाला कस्टमरची काय जे रेंजिंग असेल किंवा कस्टमरची लॉयल्टी आहे जिंकण्यासाठी कदाचित महिने किंवा वर्ष लागू शकतो. खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला हे पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे त्याला नो शॉर्ट टर्म गेन्स म्हणून म्हटलेले आहे. अँड दॅन तोच मगाचाच पॉइंट आला, रिस्क ऑफ निगेटिव्ह कमेंट, की याच्यावरती निगेटिव्ह कमेंटची खूप रिस्क असते. निगेटिव्ह कमेंट आलं, कंपनीच्या इमेज निगेटिव्ह बनते, तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये तुमच्या प्रोडक्टकडे बघताना निगेटिव्ह पद्धतीने बनणार. आता तुमच्या जसं की ICS मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला ICS कॉलेजला आणि बाहेर जाताना तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने तो जो प्रॉब्लेम गेला, तर काय इश्यू होतो की त्याच्यामुळे कुठेतरी कॉलेजचं नाव खराब होतं. मुळात तो विषय तसा नसतोच, पण बाहेर जाताना त्याला खूप साऱ्या, जसं की आपण एक कम्युनिकेशनचा मागे एक गेम बघितला होता, मला आठवत तुमच्या क्लासमध्ये मी घेतलेला की नाही, पण बघ म्हणजे आठवून बघा कधी, मला आठवत नाहीये की एका माणसाला मी काहीतरी एक स्टोरी सांगितली आणि त्याला सांगितलं तू दुसऱ्याला सांग, दुसऱ्याला सांगितलं तू तिसऱ्याला सांग, चौथ्याला सांग. सो ज्या वेळेला शेवटचा माणूस माझ्याकडे आला किंवा शेवटचा स्टुडंट माझ्याकडे आला, मी जी पहिली स्टोरी सांगितली होती ती शेवटच्या स्टुडंट पर्यंत जाऊपर्यंत पूर्णपणे बदललेली होती. आलं लक्षात? सो हेच होतं ज्यावेळेला एखादा मेसेज बाहेर जातो, असंच होतं. आणि सोशल मीडियाला हेच होतं की तुम्ही एखादा मेसेज फॉरवर्ड केला, त्याला कुठेतरी
वेगळ्या पद्धतीने एडिट करून मग हळूहळू त्याची कंटेंटच चेंज केला जातो आणि थोडक्यात त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह पडायला सुरुवात होतो. सो हा एक त्याचा लिमिटेशन आहे. देन येतं ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट. आता हे जेवढा पार्ट आपण पाहिला हा ऑनलाईन मार्केटिंगचाच पार्ट आहे आणि त्याच्यात हा पार्ट आहे ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट. ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट ऑल्सो नोन ॲज marketing or internet advertising or web advertising is a form of marketing and advertising which uses the internet to deliver promotional marketing message to consumer. It is a marketing strategy that involves the use of internet as a medium to obtain website traffic and target and deliver marketing messages to the right customer. It includes email marketing, search engine marketing, social media marketing, many types of display advertising, and mobile advertisement like other advertisement media. Online advertising frequency involves both a publisher who integrates the advertisement into its online contents and advisors who provides advertisement to display पब्लिशर कंटेंट. आता यामध्ये आपण जे आतापर्यंत जे पाहिले सगळे टाइप्स, मग त्याच्यामध्ये ईमेल मार्केटिंग असेल, त्याच्यानंतर सर्च इंजिन मार्केटिंग असेल, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असेल, त्याच्यानंतर डिस्प्ले मार्केटिंग, सो हे सगळे ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंटचे टाइप्स आहेत. ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, ते इंटरनेट थ्रू केली जाणारी, इंटरनेट नेटवर्कचा यूज करून केली जाणारी ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट. ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंटचे ऍडव्हान्टेज काय आहेत? सगळ्यात आधी तर कॉस्ट. द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन रिड्यूस द कॉस्ट ऑफ डिस्प्लेइंग अँड ऍडव्हर्टाइजमेंट कम्पेअर ऑफ टू ऑफलाईन ऍड्स. ऑफलाईन ऍडव्हर्टाइजमेंट पेक्षा ही त्याची कॉस्ट आहे ती कमी येते. ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग अँड इन पर्टिक्युलर सोशल मीडिया प्रोव्हाइड्स लो कॉस्ट मीन्स फॉर ऍडव्हर्टायझर्स टू एंगेज विथ लार्ज एस्टॅब्लिश communities. Advertising online offer better returns than in any other media. सो ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंटचे जे रिझल्ट आहेत ते सुद्धा बाकीच्या ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे ट्रेडिशनल ऍडव्हर्टाइजमेंटच्या तुलनेमध्ये खूप चांगले आहेत, बेटर आहेत असं त्यांनी म्हटलं. त्याच्यामुळे कॉस्ट हा एक त्याचा फर्स्ट ऍडव्हान्टेज. देन मेजरेबिलिटी. आता ज्या वेळेला तुम्ही ऑफलाईन ऍडव्हर्टाइजमेंट करता तेव्हा तुम्ही मेजर करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर न्यूज चॅनलला एखादी ऍडव्हर्टाइजमेंट दिली तर तुमच्या हे लक्षात येत नाही की किती लोकांनी ती वाचली असेल, किंवा सॉरी न्यूजपेपरला किती लोकांनी वाचले असेल, किंवा तुम्ही पॅम्पलेट दिलं किती लोकांनी वाचलं असेल, काही तुम्ही याचं काही मेजर करू शकत नाही. पण ज्याला ऑनलाईन करता तेव्हा तुम्हाला त्याचे व्ह्यूज वगैरे कळतात, सो तुम्हाला हे ते मेजर करणं खूप इझी जातं. त्याच्यामुळे मेजरेबिलिटी जो आहे तो त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन formatting. Advertisers have wide variety of ways of presenting their promotional message, including the ability to convey images, video, audio, and links used like. आता याच्या फॉर्मॅटिंग म्हणजे काय की ऍडव्हर्टाइज तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही याला ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंगला फॉर्मॅट करू शकता. मग तो व्हिडिओ मध्ये करू शकता, ऑडिओ मध्ये करू शकता, किंवा लिंक्स प्रोव्हाइड करू शकता, इमेजेस देऊ शकता. सो वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कस्टमरला कन्व्हिन्स करू शकता. त्याच्यामुळे हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. In targeting, publisher can offer advertisers the ability to reach customizable and narrow market segment for targeted advertising. Advertisers can customize each individual's ad to a particular user based on the user's previous preference. Advertisers can also track whether visitors has already seen particular ad in order to reduce unwanted repetitions and provide adequate time gaps between such repetitions. आता इथे कळतं की तुम्हाला टार्गेटेड तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती किती लोकांना दाखवायची आहे, कोणत्या लोकांना रिपीट बघतायत, कोणत्या लोकांना रिपीट बघायची गरज आहे, कोणी जास्त काळ पाहिले नाही, या सगळ्याचा रेकॉर्ड तुमचा काय राहतो इथे मेंटेन राहतो ऑनलाईनला. त्याच्यामुळे तुमचा जो ह्याच्यामधला काय म्हटलं टाइम गॅप बिटवीन सच रिपिटेशन मधला टाइम गॅप वगैरे जर तुम्हाला झाला तर तुमच्या लक्षात येतो आणि तुम्ही त्याला एखाद्या कस्टमर्सला पर्सनली ईमेल करून किंवा त्याला ऑफर वगैरे देऊन तुम्ही त्यांना पुन्हा कन्व्हिन्स करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला टार्गेट करता येते इथे कस्टमर्स किंवा ऍडव्हर्टाइजमेंटला. त्याच्यामुळे हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन कव्हरेज. ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट कॅन ईच नियरली इव्हन ग्लोबल मार्केट आणि इट इन्फ्लुएन्स ऑफलाईन ऑफलाईन सेल्स. सो तुम्ही ह्याच्या ऑनलाईन ऍडव्हर्टाइजिंग थ्रू तुम्ही ग्लोबल लेवलला कुठेही कॉन्टॅक्ट करू शकताय. तुमचे सेल्स मग तुम्ही ऑफलाईन केले तरी चालते, पण ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या ऑनलाईन ग्लोबल लेवल पर्यंत चालू शकतो.
Then speed. त्याच्यानंतर म्हटलं speed. Once the ad design is complete, online ads can be deployed immediately. The delivery of online ads does not need to be linked to the publisher's publication schedule. Furthermore, online advertising can modify or replace and copy more rapidly than their offline counterpart. म्हणजे तुम्ही ऑनलाईन तुम्ही खूप लवकर ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता, खूप फास्ट ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता ट्रेडिशनलच्या दृष्टीने. दुसरं सपोज तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या प्रोडक्ट मध्ये काहीतरी चेंजेस झाले, तर ऑफलाईनला काय होतं की ऑफलाईन जर काही चेंजेस झाले तर तुम्हाला काय करायला लागतं, तुम्ही छापलेले काही पेपर्स असतील किंवा काही पॅम्पलेट्स असतील, मॅगझिन्स असतील, तर तुम्हाला पुन्हा प्रिंट करावे लागतं. पण ऑनलाईनला काय होतं की तुम्ही तेवढाच पार्ट काढून तिथे कॉपी पेस्ट करू शकता आणि तुम्ही रॅपिडली तो सेंड करू शकता. सो हा जो स्पीड हा प्रकार आहे, हा ऑनलाईन मार्केटिंगचा ऍडव्हान्टेज म्हणून बघितला जातो. देन आता लिमिटेशन्स ऑफ ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट. त्याच्यामधला फर्स्ट लिमिट आहे सिक्युरिटी कन्सर्न. ऑनलाईन ऍडव्हर्टाइजिंग इंडेंजरस द सिक्युरिटी अँड प्रायव्हसी ऑफ युजर्स. याच्यामध्ये काय होतं की युजर्सची प्रायव्हसी वगैरे, कारण काही ट्रस्टेड कंपनीज आहेत त्यांचा प्रॉब्लेम नाही, पण काही इलिगल कंपनी सुद्धा याच्यात उतरतात आणि कस्टमरचा प्रायव्हेट डाटा चोरला जातो याच्यातून. मग त्यांचा अकाउंट नंबर असेल, त्याचं ऍड्रेस असेल, नाव असेल, फोटो असेल, काही असू शकतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सिक्युरिटी कन्सर्नच्या दृष्टीने हा एक लिमिटेशन ठरतो. देन बॅनर ब्लाइंडनेस. Sometimes internal users may ignore web page zones likely to contain display ads, sometimes called banner blindness. And this problem is worse online than it offline media. आता इथे का होतं बऱ्याच वेळा की तुम्ही वेबसाईट बॅनर ऍड बनवलेली आहे, पण कस्टमर काय करतो की त्याच्याकडे लक्षच देत नाही, त्याला इग्नोर करतो, बघतच नाहीये त्याच्याकडे. त्याला थोडक्यात इथं म्हटलंय ब्लाइंडनेस, बॅनर ब्लाइंडनेस. तो बघतच नाही. मग तुम्ही एवढा खर्च करून त्या वेबसाईटवरती तो ऍडव्हर्टाइजमेंट बनवण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही. मग त्यावेळेस ऑफलाईनच्या दृष्टीने, ऑनलाईनच्या दृष्टीने ऑफलाईन बेटर ठरतं. आलं लक्षात. देन heterogeneous clients. Because users have different operating system, web browsers and computers hardware, including mobile devices and different screen size, online ads may appear to users differently from how the advertiser intended, or the ads may not display properly at all. Furthermore, advertisers may encounter legal problem if legally required information does not actually display to users, even if that failure is due to technological heterogeneity. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा तुमच्या एखाद्या वेबसाईट वगैरे आहे ती तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या पीसी वरती ओपन केली जात नाही किंवा ओपन होत नाही, किंवा मग काही वेळेला अलाव कुकीज करावं लागतं किंवा ब्राउझर सपोर्ट करत नाही. तर असे बरेचसे टेक्निकल प्रॉब्लेम येतात. मग या टेक्निकल प्रॉब्लेम्स मध्ये काय होतं की क्लायंटला काय होतं की इच्छा असून सुद्धा तुमच्या वेबसाईटला व्हिजिट देतात आणि खूप साऱ्या टेक्निकल प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. त्याच्यामुळे इंट्रोजेनियस क्लायंट्स हा त्याचे डिसएडव्हान्टेज आहे. देन ऍड ब्लॉकिंग. काही वेबसाईटला किंवा काही जे कस्टमर्स आहेत की ते सिक्युरिटी पर्पज साठी त्यांच्या पीसीला वगैरे ऍड ब्लॉकिंगचा ऑप्शन सिलेक्ट करतात. त्याच्यामुळे एखादी ऍडव्हर्टाइजमेंट जर तुम्ही दाखवायचे म्हटलं तर ती तिथून ब्लॉक केली जाऊ शकते कस्टमरकडून. त्याच्यामुळे तुमची ऍडव्हर्टाइजमेंट पुन्हा त्या कस्टमरला दिसणार नाही. सो हा एखादा डिसएडव्हान्टेज ठरतो. देन प्रायव्हसी कन्सर्न. The collection of users' information by publishers and advertisers has raised consumer concern about the privacy. 60% of internet users do not track technology to block all collection of information if given opportunities. Majority of the Google and Facebook users are connected about their privacy when using Google and Facebook. आता प्रायव्हसी इश्यू याच्यात जास्त असतात. मध्यंतरी तुम्हाला तर माहिती असेल की फेसबुकवरती सुद्धा केस झाली होती, कारण फेसबुकचा पर्सनल डाटा जो होता युजर्सचा तो कुठेतरी हॅक होत होता किंवा बाहेर पडत होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती केस झाली होती. सो अशा पद्धतीने इथे प्रायव्हसी कन्सर्न असतो, तुमचा पर्सनल डाटा बाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे. देन स्पॅम. आता हे स्पॅम आपण बघितलेलं आहे की तुमचा जर एखादा कंपनीकडून जर मेसेज आला, आता तुम्हालाच बघा मोबाईलला बऱ्याच वेळा तुमच्या एडी डॅश सी असं काहीतरी बरेच मेसेज येत असतात. सो असले मेसेज तुम्ही कधी वाचता का? नाही, तुम्ही त्याला इग्नोर करता. इग्नोर करता म्हणजे ते तुमच्या इनबॉक्सला पडून जातात. मेल वरती वगैरे झाले तर ते मेसेज तुमच्या डायरेक्टली स्पॅम मध्ये जातात. त्याच्यामुळे ते तुम्ही बघून तुम्हाला पाहता येत नाही, तर एक स्पॅम म्हणून त्याला पकडलं जातं, तो तिथून हे होतं. किंवा कस्टमरला कधी कधी
जर एखादा ऍडव्हर्टाइजमेंट जास्त वेळ येत असेल आणि त्याची इच्छा नसेल, त्याला हॅरेस होत असेल, तर त्याने स्पॅम रिपोर्ट केल्याच्या नंतर सुद्धा तुमचे ते प्रोडक्ट मेसेज जे आहेत ते त्याला दिसणार नाही. जसं की कंपनीचे तुम्हाला कॉल्स वगैरे येतात प्रमोशनसाठी, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी मोबाईलच्या, त्यावेळेस तुम्ही त्याला ट्रू कॉलरला त्याला ब्लॉक केलं तर ट्रू कॉलरला स्पॅम म्हणून दाखवतो आणि तो कॉल किंवा तो मेसेज तुमच्यापर्यंत येतो, तो स्पॅम मध्ये डायरेक्टली जातो. सो हा त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. देन आता नेक्स्ट लेक्चर, आता तुम्ही थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण आपला पूर्ण सिलेबस संपवून टाकू, कारण आता आपल्याकडे फक्त उद्याचा दिवसच बाकी आहे पूर्ण सिलेबस संपवायला. 19 तारखेपर्यंत सिलेबस संपवायचा होता. सो उद्या पण संपेल आपला सिलेबस. ओके. सो आता थांबूयात आपण. काय डाऊट्स असतील तर विचार.